असं कधी माझ्या आयुष्यात होईल याचा विचारच केला नव्हता हो मी. असे कसे बदलले हो तुम्ही? काहून झालं असेल असं? एवढी कशी चूक झाली माझ्या हातून? तर नेमकी चूक माझ्या हातून झाली की आणखी कोणाची चूक आहे? कधी कधी वाटतं चूक असेलच तर ती माझ्या नशिबाची. दुसरं काय? माझ्यावर प्रेम करणारा नवरा अचानकपणे दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पडला आणि आज मला म्हणतोय की तू संसार सांभाळायला, माझ्या बरोबर राहायला, प्रेमाला कमी पडली म्हणून. असं कसं झालं असेल? काहून झालं असेल? अथर्व, सॉरी राधिका, खरं तर मी आता अथर्वला इथे आणायला नको होतं, पण अगं त्याला आईजवळच यायचं होतं. आई तू रडते काय? नाही रे बाळा, मी रडत नाहीये. काहीतरी डोळ्यात गेले. आई बाबा आले का घरी? बाबा आले तर आपण ठीक आईस्क्रीम खायला जाऊया. आईस्क्रीम? अथर्व, आधी होमवर्क करायचंय. पण आईस्क्रीम. आईस्क्रीम मिळेल पण आधी होमवर्क करायला हवा. हा, नंतर मी आणून देईन आईस्क्रीम. जा, जाऊन होमवर्क करतो. राधिका, आय अंडरस्टँड की हे सगळं सोपं नाहीये. ह्यातून सावरणं सोपं नाहीये. मीही या सगळ्यातून गेले. हे सगळं भोगलंय मी. मला वाटत असेल मी सारखं तुला हे सगळं सांगते. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना की मी माझा संसार मोडला. मला सांग, कुठल्या स्त्रीला असं वाटतं की तिचा संसार मोडावा? माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले ग माझा संसार वाचवण्यासाठी, पण हे प्रयत्न एकतर्फी असून चालत नाही. समोरच्याने सुद्धा प्रयत्न करावे लागतात. मी खूप प्रयत्न केला आमचा संसार वाचवण्याचा, पण समोरच्याकडून वारंवार जर विश्वासघातच होणार असेल तर असा संसार वाचवण्यात काय अर्थ आहे? जिचा संसार मोडतो ना तिलाच कळत. तिचं दुःख तिलाच ठाऊक. ते दुःख मलाही माहिती आणि तुलाही. रेवती, माझा संसार तुटलेला नाहीये आणि राधिका असं तो तुटूच देणार नाही. 8 वर्षांचा संसार आहे माझा. माझ्या संसारातला प्रत्येक क्षण मनात जपून ठेवलाय. नाही, माझा संसार तुटणार नाही. मी तुटूच देणार नाही. तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेऊ, पुन्हा त्रास होईल तुम्हाला. असा काय मोठासा त्रास होणार आहे? काय होईल? फार फार तर हार्ट अटॅक येईल आणि मरेन मी. असं भद्र नका ना बोलू. तर काय करू? हे असलं काही बघत बसण्यापेक्षा डोळे मिटलेलेच बरे. सोन्यासारखी गुणी बायको असताना तो गुरुनाथ बाहेर शेण खाऊच कसा शकतो? मला तर काही कळतच नाहीये. अहो पण नाना, तुम्ही टेन्शन घेण्याने काय होणार आहे का? यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच आहे. मग तब्येत खराब होते, मग आहेच हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, त्यामागचा खर्च. समिधा, अगं काय बोलतेस? जरा तोंड सांभाळून बोल. खरं तेच बोलतीये मी नानी. तुम्ही प्रॅक्टिकली विचार कधीच करत नाही, त्याला मी काय करू? आणि आजकालच्या जगात इतकं इमोशनल राहून चालत नाही.
याच्यात कसला आला ग प्रॅक्टिकलपणा? नाही नाही, मला सांग कुठे कमी पडली राधिका? हा, सगळं करते, घरातलं मुलाचं करते, नवऱ्याचं करते, शेजाऱ्यांचे चांगले संबंध ठेवलेत. मग आदर्श गृहिणीनं आणखीन काय करायला पाहिजे याच्यापेक्षा? अप टू डेट राहायला हवं ना, अप टू डेट. गुरुनाथचं वय वाढलं असलं ना तरी तो तरुण राहायचा प्रयत्न करतो. आणि ही राधिका आपण म्हातारे झालो हे दाखवायची एकही संधी सोडत नाही. तुम्हीच सांगा ना मला नाना, आज गुरुनाथ ज्या सर्कलमध्ये वावरतो, ज्या पार्टीज मध्ये त्याची उठबस आहे, वावर आहे, राहणं आहे, अशा ठिकाणी राधिकाने त्याला हवं तसं, त्याला शोभेल असं अप टू डेट राहायची गरज नाहीये का? तुम्ही अशा पद्धतीने विचार का नाही करत मला कळत नाही. अगं पण हे असं वागणं म्हणजे संसार करणं का? संसार करणं ही एक वेगळी गोष्ट असते समिधा. हो मान्य आहे मला, पण संसार करणं म्हणजे नुसतं घरकाम करणं नाही ना नानी. मुळात आपली रिलेशनशिप जपण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या सोबतीने साथीने चालायला हवं. खरं सांगायचं तर राधिका आणि गुरुनाथच्या केसमध्ये ना राधिका खूपच मागे आहे आणि गुरुनाथ तिच्या खूप पुढे निघालाय. ऍक्च्युली दे बोथ आर नॉट मेड फॉर इच अदर. तुम्ही शनायाला पाहिलंय ना कशी राहते ती? एकदम मॉडर्न आणि स्टायलिश आहे. राधिकाच्या कम्प्लिटली ऑपोजिट. गुरुनाथला शोभेल अशी आणि राधिका कम्प्लिटली आउटडेटेड आहे. या सिम्पली नॉट मेड फॉर इच अदर. तुला त्या गुरुनाथचा राग येण्याच्या ऐवजी तू त्याची बाजू काय घेतेस ग? कारण जे प्रॅक्टिकल आहे ना त्याच गोष्टीची मी बाजू घेते नाना. मुळात ना असं खोट्या भ्रमात राहून खोटा संसार करण्यापेक्षा या सगळ्यातनं बाहेर पडलेलं केव्हाही चांगलं. सविता, आता जास्त बोलीस ना तर थोबाड फोडी सांगून देतोय. हो, काय बोलताय तुम्ही? ही काही भाषा आहे? मग कशी बोलते ती बघ. तिच्या काही जिभेला हाड आहे का? पाहिलंस ना पंकज, तुझे बाबा कसे बोलतायत माझ्याशी, आणि ते सुद्धा कोणासाठी तर शेजारच्या राधिकासाठी. कोण लागून गेली ती यांची? समिधा, तू जरा 1 मिनिट शांत होतेस का प्लीज? उगाच त्यांच्यामुळे आपल्या घरात वाद कशाला? नाना, तुम्ही नका विचार करू एवढं. प्लीज तुम्ही शांत व्हा. कसा शांत होऊ रे? शांत कसा हो? तुझी बायको आमच्या विरोधात गेली की तू नेहमी तिची बाजू घेतोस. पण नाना, ती बोलते त्यात थोडस तथ्य आहे. म्हणजे जर गुरुनाथलाच तिच्या बरोबर राहायचं नाहीये तर मग आपण तरी काय करू शकतो सांगा ना? वा रे वा, आपण काही नाही करू शकत. हा, सगळं काही समजत असून आपण दूर व्हायचं, कानाडोळा करायचा का? जे काही घडते ते परक्याच्या घरातलं आहे म्हणून. हे बघा, तुम्ही राधिकाला परक मानत असाल, पण मी तिला माझ्या मुलीसारखी मानतो. माझ्या संकटाच्या वेळी धावून आले ती माझ्या सख्या मुलीसारखी. तर त्या पोरीचा माझ्या तुटणारा संसार मी जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझी बायको बघ, त्यांनी वेगळं होणं कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. हे बघा, तुम्ही कितीही काही म्हणालात ना तरी मला पटणार नाही. जे काही घडलं ना त्यात राधिकाची काही चूक नाहीये. चूक असली तरी गुरुनाथची आहे आणि त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. बस. अहो